सुरुवातीला ₹7 प्रॉफिट होतात सर आणि बरं. मग हळूहळू मी करत गेले. आता माझा 1 ते 3,000 रुपये प्रॉफिट होतोच. एक मोठ्या अक्षरात लिहून ठेवले. मी रोज ते वाचते की क्या प्रॉपर बात है रिस्क म्हणजे. मॅनेजमेंट, प्रॉपर स्टॉप लॉस, ग्रीडीनेस नाही पाहिजे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपली नेहमी एक सिरीज चालू असते, सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्याच्यामध्ये आज आपल्या सोबत आहे वर्षा मॅम. मॅम, मी तुम्हाला वेलकम करतो. प्लीज प्लीज सांगा आपल्याबद्दल. येस सर. सर पहिल्यांदा तुम्हाला पाहून खूप छान वाटते आणि थँक्यू तुम्ही सो मच किती मॅम. इतकं छान शिकवताय ना सर, खूप सुंदर शिकवताय आणि म्हणजे थँक्यू. मी तर पहिल्यांदाच म्हणजे मला आधी याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. काही शून्य नॉलेज होतं सर आणि मी आता खूप चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करते आणि चांगलं म्हणजे नॉलेज आले मला आणि मी जॉब करून वगैरे हे सगळं करते. पहिल्यांदा वा. तर मी म्हणजे डाऊट होता की करू की नको नाही का. व्हिडिओ बरोबर. पाहिले मी 1-2 नंतर मग असं व्हिडिओ नंतर मग मला असं वाटलं की करूयात आपण की सरांना फोन करून पाहिलं मी. शिवम बरोबर. सरांना फोन केला तर सर हम्म. म्हटले की करू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. सरांनी खूप बरोबर. छान मार्गदर्शन केलं सर आणि मग मी ओके. जानेवारीत M1 ला ऍडमिशन घेतलं. अरे वा. नंतर ट्रेडिंग स्टार्ट झाली, सुरू आहे आता ट्रेडिंग म्हणजे स्टार्ट झालं. करते सर. क्या बात हो है, क्या बात है. पण तुम्ही असं जस्ट बोलताना बोलला जॉब आणि हे सगळं करून तुम्ही ट्रेडिंग करताय. हो म्हणजे हो. दोन्ही दोन्ही कसं मॅनेज करताय मॅम? जॉब आणि ट्रेडिंग कसं मॅनेज करताय? तर जॉब आणि ट्रेडिंग असं की माझी शिफ्ट ड्युटी असते. शिफ्ट ओके. मध्ये असते की हा. बरं. तर मग सकाळी असेल तर म्हणजे ड्युटीवर असताना नाही करत मी. म्हणजे कामावर व्हेरी असताना नाईस. बिलकुलच नाही करत. हा. व्हेरी मग नाईस. दुपारी 1 वाजता जायचे तर मी 11 वाजेपर्यंत ट्रेड मिळाला तर घेते सर. आणि क्या बात है. नाईट शिफ्ट असेल तर दिवसभर मी वेळ असतो मला तर दिवसभर मी करते. मग दुसऱ्या दिवशी पण मी घरीच असते. म्हणजे वाह! आठवड्यातनं 2 ते 3 दिवस करते सर असं. क्या बात है. म्हणजे आठवड्यातनं 2 ते 3 दिवस ट्रेडिंग हो, करणं हो, शक्य आहे हो, असं तुम्हाला हो. सांगायचंय. आणि ड्युटीवर नाही करत. माझं इमर्जन्सी फील्ड असल्यामुळे, मेडिकल फील्ड असल्यामुळे मला असं वाटतं की व्हेरी ते नाईस मॅम. नाही करायला पाहिजे की क्या बात है. पेशंट केअर इज मोस्ट इम्पॉर्टंट. हां. व्हेरी त्यामुळे नाईस, मग व्हेरी मी नाही नाईस. करत सर. येस, ओके. व्हेरी नाईस. म्हणजे एका वेळी एकच गोष्टीवरती फोकस करताय हो, हो, तुम्ही. हो, म्हणून ते हो, पॉसिबल होतंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो सर. सांगा ना तुमच्या जर्नी बद्दल, की तुम्ही तुमची सुरुवात कशी झाली? किती पैसे अर्न हो, हो, केले? हो, आता हो. कुठल्या लेव्हलवर? प्लीज. सुरुवातीला तर M1ला जेव्हा ऍडमिशन घेतलं ना सर, मला काहीच कळत नव्हतं. सुरुवातीला खूप ब्लँक होते, की काय बरं. करायचं, काय नाही. हं. मग टीमशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी मला सांगितलं, की असं वापरायचं वगैरे नाही का, कसं वापरायचं वगैरे. आणि राइट, राइट. वेळोवेळी सेशन होतातच कसं ॲप वापरायचं. मग हळू-हळू ओ एक-एक क्वांटिटी सुरू केली सर. ओके, सुरुवातीला लॉस व्हायचा. नाही ओके. समजायचं. सुरुवातीला खूप गोष्टी नाही समजायच्या, की एंट्री कशी बरं. घ्यायची, एक्झिट कसं घ्यायचं. आणि हं, सर हं. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सर रोजच सांगायचे रिस्क मॅनेजमेंट आणि तुम्ही पण वेळोवेळी सांगतात, की रिस्क मॅनेज करा, रिस्क मॅनेजमेंट केली पाहिजे. बरोबर, त्याप्रमाणे बरोबर. मी सर फॉलो करत गेले. नंतर मग मी 1 महिना तर एकच क्वांटिटीवर करत होते सर. 1 ते वॉव! 2च क्वांटिटी, जास्त नाही. म्हणजे क्या वाढवले नाही बात मी. है. तर ओके. मला असं वाटायचं, की एकदम मोठं बाउल नको घ्यायला. मग खूप नंतर बरोबर. हळू हं. मी 5 क्वांटिटी सुरू केली. 5 क्वांटिटीवरच करत होते. मग हळूहळू 10 क्वांटिटी असं वाढवत गेले सर आणि आता मला खूप छान जमते. पहिल्यांदा म्हणजे राइट. कॅन्डल पण समजत नव्हत्या, पण आता चार्ट चांगल्या प्रकारे समजतो सर. क्या बात. तुमच्या प्रॉफिट जर्नी बद्दल सांगा ना मॅडम, आम्हाला ऐकायला आवडेल, की हां, किती सर सुरुवातीला प्रॉफिट झाला? सुरुवातीला ₹7 प्रॉफिट होतात सर आणि बरं. मग हळू मी करत गेले. मग ₹50 वगैरे असं करत आता माझं 1 ते 3,000 रुपये प्रॉफिट होतच दिवसाला. म्हणजे तुम्ही वीकली 3 वेळा, 2 वेळा, 3 वेळा जसं ट्रेड हां, हां, करता हां. त्यावेळी 3 करता. हो. म्हणजे आणि अजून म्हणजे छोटे-छोटेच ओके. करते. पण मला एक गोष्ट फार हो. आवडली जी तुमच्याशी चर्चा करताना जाणवते, की यू आर व्हेरी डिसिप्लिन. जे मी सांगत असतो येस नेहमी, सर. की डिसिप्लिन असेल तर तुम्ही ट्रेडर बनाल. हो, हो. त्याचं एक हो सर. जिथं जागतं उदाहरण आपले जे ऑडियन्स ऐकतायत त्यांच्यासमोर हो. तुम्ही जर सर वर्षा मी मॅडमला बघाल ट्रेडिंग तर करताना तुम्ही शिकवताना ती बुक एकदम समोरच घेते आणि जे तुम्ही राइट. रूल्स सांगितले ते एक मोठ्या पेजवर आहे ना, एक मोठ्या अक्षरात लिहून ठेवलेत. मी रोज ते वाचते, की क्या प्रॉपर बात है रिस्क मॅम. मॅनेजमेंट, प्रॉपर स्टॉप लॉस, ग्रीडीनेस नाही पाहिजे. पूर्ण मी मोठ्या अक्षरात लिहिले आणि ते मी रोज वाचते आणि मगच ट्रेडिंग करते, की जास्त रिस्क नाही घ्यायची बाबा आपल्याला. क्या बात है. आपलं खूप इन्स्पायरिंग स्टोरी मॅम. म्हणजे हो खूप सर. साऱ्या महिला ज्या तुम्हाला बघतील ना, तर त्यांना खरंच हो किंवा सर. आमचे जे बिझी वर्ल्ड मधले पुरुष आहेत, ते बिकॉज ऑफ द टाईम त्यांचा जो कन्सर्न आहे, की आय एम हो. नॉट गेटिंग टाईम अँड ऑल आणि त्यांना जर हा मेसेज गेला, तुमच्या या व्हिडिओद्वारे तो मेसेज पोहोचेल, की टाईम सर्वांना 24 तास आहे, पण ठरवलं तर काढू शकतो हो. माणूस. एखादा नवीन व्यक्ती समजा हा व्हिडिओ बघतोय, त्याला काय येस सांगाल? सर. ज्याला स्टॉक मार्केटमध्ये यायचंय, त्याला काय सांगाल तुम्ही? मी नवीन व्यक्तीला नक्कीच सांगेल, डिसिप्लिन मेंटेन करा. पेशन्स पाहिजे, की लगेच आजच्या आज नाही होणार आहे सगळं. जर नवीन व्यक्तीला यायचं असेल तर एज्युकेशन घ्या.
शिक्षण हो, हो. घेऊनच स्टॉक नक्कीच. मार्केटमध्ये या, जे मी शिक्षण नेहमी पाहिजे. सांगतो. येस सर. इट्स हो, नॉट हो. अबाउट की प्रो पाथकडे या, पण एज्युकेशन घेऊन स्टॉक मार्केटमध्ये या. खूप खूप थँक्यू सो मच मॅडम. हा व्हिडिओ खरंच येस सर. येस खूप सर. साऱ्या महिलांना इन्स्पायर करणारा असेल, की येस कशा सर. एक शून्यापासून म्हणजे 7 रुपयापासून तुमची 3,000 पर्यंतची येस सर. जर्नी हो. विदिन 5-6 मंथ, जानेवारी पासून म्हणाल तर जानेवारी मी खरंच ही एक इन्स्पायरिंग स्टोरी हो असेल. सर. थँक्यू सर. सगळ्यांना थँक्यू. सगळं पूर्ण प्रोपाट टीमला थँक्यू. प्रॅक्टिस तर मी रोजच करते सर. म्हणजे जसा वेळ भेटेल त्या दिवशी मी प्रॅक्टिसच करते एकदम लक्ष देऊन आणि छान क्या जमते बात. आणि खूप छान समजते सर. आता सध्या तुम्ही शिकवताय खूप छान प्रकारे समजते आणि नक्कीच माझे M2 झाल्यानंतर मी नंतर परत सर तुम्हाला रिव्ह्यू देईल. मला खूप क्या आनंद होईल. बात है मॅम, ये हुई ना हां बात. सर. आणि आपण ही गोष्ट नोट डाऊन करू. नेक्स्ट रिव्ह्यू येस पुन्हा सर. मॅडमांचा बिफोर आफ्टर परत एकदा येस. घेऊ. येस येस. येस सर. ऑल द येस बेस्ट सर. मॅम. थँक्यू सो मच. तर हे होते आपले सक्सेसफुल ट्रेडर, ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेशन घेऊन एक सक्सेसफुल ट्रेडर झाले. अशा स्टॉक मार्केटशी रिलेटेड कॉन्टेंटसाठी तुम्ही आपला चॅनल जाऊन चेक करू शकता, जिथे तुम्हाला बेसिकचं नॉलेज मिळेल, स्टॉक मार्केट बद्दल अधिक माहिती मिळेल. आणि स्टे ट्यून, अशाच सक्सेसफुल ट्रेडरच्या अजून इंटरव्ह्यू घेऊन येतोय मी लवकरच. थँक्यू सो मच.